सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्य सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान चा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये ताडे परिवारांनी एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केला। या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण नेहमी सदा सर्व काळ कुशल कर्म पुण्यकर्म केलं पाहिजे। कारण हा जो कालावधी असतो तर या कालावधीमध्ये विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की आपण धम्म आचरण करू शकतो। मग वर्षावासाच्या कालावधीमध्येच आपण धम्माचरण का करू शकतो? तर भगवंताचा धम्म हा नैसर्गिक आहे। निसर्गामध्ये असणारी जी प्रसन्नता आहे, म्हणजे या 3-4 महिन्यामध्ये नैसर्गिक जे वातावरण असतं ते अत्यंत प्रसन्न असते, अत्यंत आल्हाददायक असतं। आणि निसर्गामध्ये जेव्हा जेव्हा प्रसन्नता असते तेव्हा तेव्हा आपल्या मनाला परिशुद्धता प्राप्त होण्यासाठी निसर्ग सहाय्यक ठरत असतो, निसर्ग मदत करत असते। कारण निसर्गामध्ये असणारे घटक आणि आपल्या शरीरामध्ये असणारे घटक हे समान रूपाने आहे। निसर्गामध्ये सुद्धा हवा आहे, उष्णता आहे, पाणी आहे आणि पृथ्वी आहे। या शरीरामध्ये सुद्धा उष्णता आहे, हवा आहे, पाणी आहे आणि पृथ्वी आहे, ज्याला ठिसूळ पदार्थ हाडाच्या स्वरूपामध्ये असं म्हटलं जातं। त्यामुळे निसर्ग आणि मनुष्य याची समानता आहे। याची समानता असल्यामुळे या वातावरणामध्ये जेवढं आपण पुण्यकर्म करू, जेवढं आपण कुशल कर्म करू, तेवढं पुण्यकर्म, तेवढं कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये आपल्याला सुख प्राप्त करण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरत असतं। मग कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण कुशल कर्म करू शकतो, पुण्यकर्म करू शकतो? तर भगवंत असे म्हणतात की पुण्यकर्म करण्याचे 3 मार्ग आहे। एक दान मार्ग आहे, एक शील मार्ग आहे आणि प्रज्ञेचा अभ्यास आहे, ज्याला समाधी भावना आपण असं म्हणत असतो। मग शीलाचा मार्ग आहे, तर आपण शीलाचं अनुसरण केलं पाहिजे। संसारिक लोकांनी म्हणजे सदग्रस्तांनी भगवंत असे म्हणतात की ते नेमाने 4 शीलाचं तर आपण अनुसरण करतच असतो एक ना जीवन जगत असताना, परंतु आपल्याला जर अधिक सुख पाहिजे असेल तर आपण उपोषित शीलाचं अनुसरण केलं पाहिजे। मग पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, 2 प्रकार अष्टम्या, तर हे 4 दिवस म्हणजे महिन्यातून कमीत कमी 4 दिवस आपण उपोषित शील धारण केलंच पाहिजे। कारण संसारामध्ये जीवन जगणारे लोक या 4 उपोषिताला जर काया वाचा आणि मनाने परिशुद्ध त्याचं जर अनुसरण करत असतील तर भगवंत असे म्हणतात की 4 गोष्टी त्यांना प्राप्त होतात। मग कोणताही मनुष्य असो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणत्या पंथाचा असो, कोणत्या संप्रदायाचा असो, जो शीलाचं पालन करतो त्याला 4 गोष्टींचा लाभ होत असतो। आयुष्याचा लाभ होतो, वर्णाचा लाभ होतो, सुखाचा लाभ होतो आणि बलाचा लाभ होतो। म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी प्रत्येक मनुष्याला प्रिय आहे। प्रत्येकाला असं वाटतं की ह्या 4 गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त व्हाव्या। आणि आपण जे संपूर्ण जीवन जगत असतो तर ह्या 4 गोष्टी प्राप्त करण्यासाठीच आपलं संपूर्ण जीवन असते। आपल्याला आयुष्य वाढतं, प्रत्येकाला असं वाटतं की मला आयुष्याचा लाभ झाला पाहिजे, मी दीर्घायू असलं पाहिजे, मला दीर्घायुष्याचा लाभ झाला पाहिजे। प्रत्येकाला असं वाटतं मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे।
प्रत्येकाला असं वाटलं की मी बलवान असलो पाहिजे शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने, आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझा चेहरा म्हणजे सतेज असला पाहिजे, म्हणजे मी नेहमी प्रसन्न असलो पाहिजे, आनंदी असलो पाहिजे. तर या 4 गोष्टी उपोषितशील आपण आचरण केल्यानंतर आपल्याला प्राप्त होत असतात. आणि म्हणून हे उपोषित आपण पालन करायचं असतं नेहमी नित्य नियमाने. मग वर्षावाचा कालावधी असेल या काळामध्ये अधिक पुण्य प्राप्त होते. तसं तर नित्य नियमाने म्हणजे संपूर्ण जीवनभर या 4 उपवासाचं आपण पालन केलं पाहिजे. विशाखा माता वयाच्या 7व्या वर्षी भगवंताचा प्रथम उपदेश ऐकल्यानंतर श्रोतापन्न झाली होती. तेव्हापासून 120 वर्षापर्यंत माता विशाखा उपोषितशीलाचं आचरण करत असते. म्हणजे ह्या 4 गोष्टीने ती परिपूर्ण होती. माता विशाखा आयुष्य, वर्ण, सुख, बल, म्हणजे या 4ही गोष्टी तिला प्राप्त झाल्या होत्या. म्हणजे शीलाचं पालन आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे. बाबासाहेब शीलाच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की माझं शील एवढं मजबूत आहे, एवढं परिपक्व आहे, एवढं परिशुद्ध आहे की माझा वैरी सुद्धा माझ्या शीलाच्या बाबतीमध्ये शंका घेऊ शकत नाही. अगदी धुतलेल्या तांदळासारखं माझं शील आहे, माझा सदाचार आहे, माझी नीतिमत्ता आहे, आणि म्हणून माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे, माझं मन बलवत्तर आहे. मला जे जे हवं आहे ते मी माझ्या शीलाच्या द्वारा, सदाचाराच्या द्वारा, नीतिमत्तेच्या द्वारा माझ्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. म्हणून मी तुम्हाला बुद्धाचा धम्मसंस्कार देत आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये या सर्व प्रकारच्या सुखाला, बलाला प्राप्त केलं पाहिजे. आणि म्हणून आपण या शीलाचं जर अनुसरण करत असेल तर निश्चितपणे आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात, या सृष्टीमध्ये 4 प्रकारचे पती पत्नी भगवंताने सांगितले आहे संसारामध्ये. म्हणजे ज्याला खरोखर सुखी दाम्पत्य आहे की ना, सुखी दाम्पत्य, सुखी परिवार ज्याला आपण म्हणत असतो, तर 4 प्रकार भगवंताने पती पत्नींचे सांगितलेले आहे. म्हणजे संसारामध्ये ज्याला सुख प्राप्त करायचं आहे, ज्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, कारण समान गुणाचे पती पत्नी मिळणे अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे पती सुद्धा सारख्याच विचाराचा आणि पत्नी सुद्धा सारख्याच विचाराचे मिळणं अत्यंत कठीण आहे. बौद्ध साहित्यामध्ये नकुल माता आणि नकुल पिता यांचं उदाहरण आपण बघतो. नकुल माता आणि नकुल पिता हे समान शीलवान होते, समान दान पुण्य करणारे होते, समान प्रज्ञेचा अभ्यास करणारे होते. म्हणजे समान गुण पती पत्नीमध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. परंतु ते आपल्यामध्ये जरी नसतील तरी त्याला आपण विकसित करू शकतो, आपण त्याला वाढवू शकतो, आपण त्याची समानता सारखी करू शकतो. मग कोणते 4 प्रकारचे पती पत्नी भगवंताने सांगितले? भगवंत असे म्हणतात की एक ज्याला साहित्यामध्ये सेव असं म्हटलं आहे, सेव म्हणजे प्रेत. सेव हा देवतेसोबत सहवास करतो, सेव हा देवतेसोबत सहवास करतो. त्याच्यानंतर देवता ही सेव सोबत सहवास करते, सेव सोबत सहवास करतो आणि देवता देवतेसोबत सहवास करते. मग सेव देवतेसोबत सहवास कसा करतो? आता सेव म्हणजे तिथे अकुशल व्यक्ती म्हटलं आहे, किंवा म्हणजे मृत व्यक्तीला सुद्धा आपण सेव म्हणत असतो. तर आपण साध्या भाषेमध्ये बघूया, एक अकुशल कर्म करणारा व्यक्ती एका कुशल कर्म करणाऱ्या स्त्रीसोबत सहवास करत असतो. म्हणजे जो काही अकुशल कर्म म्हणजे कायने तो अकुशल कर्म करतो, वाचेने अकुशल कर्म करतो, मनाने अकुशल कर्म करत असतो. परंतु त्यांची जी पत्नी असते ती मात्र शीलवान असते, ती सदाचारी असते, ती गुणवान असते, ती कायेने चांगले कर्म करणारी असते, वाचेने चांगले कर्म करणारे असते, मनाने चांगले कर्म करणार असते. परंतु पती मात्र चांगले कर्म करणारा नसतो. आपण बघतो की संसारामध्ये असेही लोक आपल्याला पाहायला मिळतात, आणि असेही लोक जीवन जगतात. पती जरी चांगला नसेल परंतु पत्नी चांगली असेल तरी सुद्धा हे दोघेही संसार करत असतात. दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, पत्नी मात्र चांगली नसते, ती दुराचारी असते, ती अकुशल कर्म करणारी असते, ती वाईट कर्म करणारी असते, ती पाप कर्म करणारी असते. परंतु पती मात्र अत्यंत शीलवान असतो, अत्यंत सदाचारी असतो, अत्यंत नीतिवान असतो, चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करणारा असतो. भगवंत असे म्हणतात की हे दोघंही जीवन जगत असतात. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की
पती आणि पत्नी दोघंही अकुशल कर्म करणारे असतात, म्हणजे पत्नी सुद्धा दुराचारी असते, पती सुद्धा दुराचारी असतो, पत्नी सुद्धा वाईट असते, पती सुद्धा वाईट असतो, म्हणजे काया वाचा मनाने हे दोघंही अकुशल कर्म करणारे असतात, म्हणजे वाईट कर्म करणारे असतात. भगवंत असे म्हणतात की तरी सुद्धा हे लोक जीवन जगत असतात. कारण व्यवहारामध्ये आपण बघतो, कधी कधी बोलताना आपण बोलतो की दोघंही सारखेच आहे, पत्नी तर तशा प्रकारची आहेच आहे, परंतु पती सुद्धा तसाच आहे, किंवा पती तर तसा आहेच आहे, परंतु पत्नी सुद्धा तशीच आहे. म्हणजे असेही लोक जीवन जगत असतात. आणि चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की पत्नी सुद्धा सिलवान असते आणि पती सुद्धा सिलवान असतो. दोघंही खूप सिलवान असतात, खूप सदाचारी असतात, खूप गुणवान असतात. भगवंत असे म्हणतात की हा जो चौथा प्रकार आहे या संसारामध्ये, हा चौथा प्रकार आपण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग समान आपलं सील धारण असलं पाहिजे, समान आपण दान पुण्य केलं पाहिजे, आणि समान आपण प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. कारण आपण उपोषणशील जर समजा धारण करत असेल, आणि उपोषणशील धारण करत असताना जर पतीची इच्छा असेल उपोषणशील धारण करण्याची, परंतु पत्नीची इच्छा जर नसेल, तर तिथे उपोषणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. जर समजा पत्नीची इच्छा आहे उपोषणशील धारण करण्याची, परंतु पतीची इच्छा नाही आहे, तर तिथे सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की जेव्हा जेव्हा आपण पुण्य करतो, ऐक ना, जेव्हा जेव्हा आपण कुशल कर्म करतो किंवा उपोषणशीलाचं आचरण जेव्हा आपण करत असतो, तर दोघांनी सुद्धा उपोषणशीलाचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे पतीने सुद्धा उपोषणशील धारण केलं पाहिजे आणि पत्नीने सुद्धा उपोषणशील धारण केलं पाहिजे. दान पुण्य करत असताना दोघांनी सुद्धा त्या दान पुण्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. प्रज्ञेचा अभ्यास करत असताना दोघांनी सुद्धा त्या कुशल कर्मामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की कुशल कर्म, पुण्यकर्मच हा आपल्या जीवनाचा आधार असतो. पुण्यकर्माशिवाय सुख नाही आहे. सुखाचं दुसरं नाव पुण्यकर्म आहे. पुण्य जर असेल तर सुख आहे, आणि सुख जर असेल तर पुण्यकर्म करू शकतो आपण, अन्यथा करू शकत नाही. आणि मग सुख आपण आपल्या मनाच्या आधाराने प्राप्त करतो. कारण मन जर आपलं चांगलं असेल, मन जर आपलं सुदृढ असेल, मन जर आपलं बलवान असेल, तर आपण चांगले कर्म करू शकतो. परंतु मन आपलं रागाने भरलेलं आहे, मन आपलं द्वेषाने भरलेलं आहे, मन आपलं मोहाने भरलेलं आहे, मन आपलं अकुशल कर्माने भरलेलं आहे, तर आपण तिथे चांगले कर्म करू शकत नाही. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात, फदनं चपलं चित्तं दुरख दुर्निवार्यं उजुं करोति मेधावी उसुकारो तेजनं. मन हे अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्धम्य आहे, अत्यंत कठीण आहे. परंतु या कठीण मनाला ज्याप्रमाणे एखादा सुतार म्हणजे ओबडधोबड लाकडाला सरळ करत असतो, ऐक ना, चांगल्या प्रकारचा त्याला आकार देऊ शकतो, अगदी प्रज्ञावान मनुष्य सुद्धा आपल्या चंचल मनाला आपल्या काबूमध्ये ठेवू शकतो. कारण भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं कर्म आपल्या मनाच्या आधाराने आपण करत असतो. हा जो उपदेश आहे भगवंतानी मेघे नावाच्या स्थविराला भगवंताने दिलेला आहे. एक वेळचा प्रसंग आहे, भगवंत एका पर्वतावरती वास्तव्य करत होते, आणि आपण बघतो की भगवंताच्या सोबत नित्यनियमाने सेवक असायचे. आनंद हे भगवंताचे शेवटचे सेवक असतात, आणि कायमस्वरूपी भगवंताच्या ते सोबत असतात. आनंदाच्या अगोदर भगवंतासोबत अनेक सेवक होते, त्यापैकी मेघे नावाचा सुद्धा एक सेवक होता. आणि मग तो एक वेळेस भगवंताला म्हणतो की भगवान, मला ध्यान साधना करण्यासाठी जंगलामध्ये जायचं आहे. भगवंत असे म्हणतात की थांब, जाऊ नको, थोड्या वेळानं जा. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा भगवंत त्याला रोखतात, परंतु तो काही रोकत नाही, आणि शेवटी तो जात असतो. परंतु जेव्हा जंगलामध्ये ध्यान साधना करण्यासाठी तो जातो, तर त्याचं चित्त अत्यंत चंचल असते, अत्यंत दुर्दम्य असते, अत्यंत कठीण असते. म्हणजे चंचल मनाचा तो असतो, आणि चंचल मनाचा असल्यामुळे ध्यान साधना करत असताना त्याचं चित्त एकाग्र होत नाही. मग त्याच्या चित्तामध्ये कामभाव उत्पन्न होतो, त्याच्या चित्तामध्ये व्यापाद उत्पन्न होतो, द्वेष भावना उत्पन्न होतोय, त्याच्या चित्तामध्ये प्राण्यांची हिंसा करण्याचे भाव उत्पन्न होतो. म्हणजे विकार त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात. आणि मग पुन्हा ध्यान साधना न लागल्यामुळे तो परत येतो. परत आल्यानंतर तो भगवंताला म्हणतो की भगवान, माझं चित्त एकाग्र होतच नाही, माझं मन लागतच नाही आहे. तर भगवंत असे म्हणतात की मेघीय, असं आपल्या मनाच्या अधीन आपण राहू नये. आपल्या मनाला आपल्या काबूमध्ये ठेवलं पाहिजे. आपल्या मनाला जो मनुष्य काबूमध्ये ठेवत असतो
तर तोच मनुष्य चांगल्या प्रकारचे कर्म करू शकतो. आणि ज्याचं चित्त एकाग्र नाही आहे किंवा ज्याचं चित्त आपल्या मनाच्या अधीन नाही आहे, तर ज्याप्रमाणे पाण्याच्या बाहेर म्हणजे काढलेली जी मासोळी असते ती तडफडत असते. का तडफडते? कारण पाण्यामध्ये राहणं तिचा स्वभाव आहे. पाण्यामध्ये ती सुखाने राहू शकते, परंतु पाण्याच्या बाहेर जर आपण तिला काढलं, जमिनीवर जर टाकलं, तर ती तडफडते, ती राहू शकत नाही पाण्याविना. अगदी तशाच प्रकारे माणसाचं जे चित्त आहे, माणसाचं जे मन आहे, जर माणसाचं मन अकुशल विचारामध्ये असेल, रागामध्ये असेल, द्वेषामध्ये असेल, मोहामध्ये असेल, मीपणामध्ये असेल, अहमपणामध्ये असेल, गर्वामध्ये असेल, ईर्ष्येमध्ये असेल, म्हणजे विकारामध्ये जर आपलं मन असेल, तर ते मन तडफडते. अकुशल विचारामध्ये जे राग उत्पन्न झाला आहे आणि एखादा मनुष्य फारच प्रसन्न आहे असं आपण म्हणू शकतो का? किंवा याच्या मनामध्ये आता राग उत्पन्न झाला आणि तो खूपच प्रसन्न आहे, किंवा त्याच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न झाला, तो खूपच प्रसन्न आहे, असं होऊ शकते का? नाही. कारण राग, द्वेष आणि लोभ हे प्रसन्नतेचं कारण नाही आहे, हे दुःखाचं कारण आहे, हे मनाला बेचैन करण्याचं कारण आहे, मनाला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाकडे घेऊन जाणारं ते कारण आहे. आणि म्हणून आपल्या मनाला आपण चांगल्या प्रकारच्या कुशल मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपलं हे जे जीवन आहे हे अत्यंत म्हणजे अनित्य आहे असं भगवंतांनी म्हटलं. क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही. म्हणून जेवढं आपल्याला मिळालेलं आयुष्य असते, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये मी माझ्याकडून कसे कुशल कर्म करू, मी माझ्याकडून कशा प्रकारचे पुण्य कर्म करू, मी कशा प्रकारे धम्माचं आचरण करू, धम्माचं अनुसरण करू, अशा प्रकारचं सतत आपण चिंतन केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं जर आपण चिंतन मनन करत असेल तर आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. कारण भगवंत असे म्हणतात की सदाचाराच्या द्वाराच आपण सुख प्राप्त करू शकतो. आपल्याकडे किती धनसंपदा असेल तर धनसंपत्तीने मनुष्य सुखी राहत नाही. जगामध्ये बघतो आपण अनेक लोक धनवान आहेत, पण धनवान लोक सुखीच आहेत असं नाही आहे. भलेही भौतिक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुखसुविधा असतील, परंतु भौतिक धनाचा आणि आध्यात्मिक सुखाचा काही एक संबंध नाही आहे. आपण एखादा मनुष्य खूप सुंदर आहे, सौंदर्यवान आहे आणि तो सौंदर्याच्या द्वारा सुखी आहे असं नाही म्हणू शकत आपण. एखादा मनुष्य बलवान आहे, तो शक्तिशाली आहे आणि तो सुखी आहे असंही आपण म्हणू शकत नाही. तर सौंदर्य असेल, संपत्ती असेल, बल असेल, हे आपल्या व्यवहारामध्ये काही काळापुरतं आपल्याला सुख देण्यासाठी सहाय्यक ठरत असते, परंतु कायमस्वरूपी जर आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर आपल्यासोबत शील असावं, आपल्यासोबत सदाचार असावा, आपल्यासोबत नीतिमत्ता असावी. जर आपल्यासोबत शील असेल, सदाचार असेल, नीतिमत्ता असेल आणि कुशल कर्म करण्याची जर आपल्या मनाची तयारी असेल तर भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ आपण या संसारामध्ये सुखाला प्राप्त करू शकतो, सुख आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकतो. माता विशाखेचा फार मोठा आदर्श आपल्या समोर आहे, अनाथ पिंडकाचा फार मोठा आदर्श आपल्या समोर आहे. कारण जेव्हा अनाथ पिंडक पहिल्यांदा भगवंताला भेटतो तेव्हा तो म्हणतो की भगवान, माझ्याकडे एवढी धनसंपदा आहे की माझं मला सुद्धा माहित नाही की माझ्याकडे किती संपत्ती आहे. म्हणजे एवढा धनवान तो असतो, परंतु शेवटी मात्र एक वेळ अशी येते की अनाथ पिंडकाकडे काहीच नसतं. का? कारण तो सर्व बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दान स्वरूपामध्ये करत असतो आणि तो सुखी होतो, समाधानी होतो. तो जगामध्ये इतिहासामध्ये अजरामर आहे. आणि दान पुण्य करून, शीलाचं पालन करून, प्रज्ञेचा अभ्यास करून आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म, कुशल कर्म केलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की थोकं थोकं पुण्य करोती, थोडे थोडे पुण्यकर्म करून जसं थेंबा थेंबाने तळस असतं असं म्हणतो आपण, अगदी तशाच प्रकारे थोडे थोडे पुण्यकर्म करून आपण आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय आपण निर्माण केला पाहिजे, पुण्याचा संचय आपण वाढवला पाहिजे. दान कर्म करून आपण पुण्याचा संचय वाढवला पाहिजे, शीलाचं पालन करून आपण पुण्याचा संचय केला पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास करून आपण पुण्याचा संचय केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये हे संसार एक जळतं घर आहे, हे संसार एक जळतं घर आहे. असं उदाहरण दिलं भगवंताने. समजून घ्या, एखाद्या घराला आग लागलेली आहे, चारही बाजूने एखाद्या घराला आग लागली आणि आग लागल्यानंतर एखादा हुशार मनुष्य म्हणजे हाताला जी वस्तू लागेल ती वस्तू घराच्या बाहेर काढेल.
तो असा विचार करेल का की बा आता ही वस्तू खूप कमी किमतीची आहे आणि ही आता घरात राहू द्या, ही खूप जास्त किमतीची आहे, हिला मी बाहेर काढतो, असा विचार करेल का? नाही. जी त्याच्या हाताला वस्तू लागेल ती वस्तू मात्र तो घराच्या बाहेर काढेल, कारण त्याला माहित आहे की ही वस्तू आपल्या पुन्हा कामी येणारी आहे. भगवंत असे म्हणतात की त्या आगीतून त्याने जेवढ्या बाहेर वस्तू काढल्या तेवढ्या वस्तू पुन्हा त्याला वापरण्यासाठी कामी येऊ शकतात. त्या आगीमध्ये जेवढ्या जळालेल्या वस्तू असतील, मग त्या कमी किमतीच्या असतील, जास्त किमतीच्या असतील, त्या मात्र त्याच्या काही उपयोगाच्या नाही आहे. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जीवन जगत असताना दान पुण्य कर्म करून जे आपण कर्म करतो, शीलाचं पालन करून जे आपण कर्म करतो, प्रज्ञेचा अभ्यास करून जे कर्म करतो, तर अगदी तशाच प्रकारे आगीतून बाहेर काढलेल्या वस्तू ह्या आपल्या उपयोगी येऊ शकतात. तसंच आपण केलेलं जे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, ते आपल्याला याही जन्मामध्ये सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरते. आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा यदा कदाचित मनुष्यभूमीमध्ये आपला जन्म झाला असेल तर हे पुण्यकर्म आपल्याला सहाय्यक ठरत असते. म्हणजे अशा प्रकारे या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की नेहमी पुण्यकर्म करावे, नेहमी कुशल कर्म करावे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, एवढं मी खात्रीलायक तुम्हाला सांगतो, एवढं विश्वासपूर्वक मी तुम्हाला सांगतो की माझ्या जीवनामध्ये जे जे मी सुख प्राप्त करत आहे, हे सर्व मी केलेल्या पुण्याचा परिणाम आहे, हे सर्व मी केलेल्या कुशल कर्माचा परिणाम आहे, हे सर्व मी केलेल्या दान पुण्याचा परिणाम आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दान पुण्य, शीलाचं पालन आणि प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. संसारामध्ये जीवन जगत असताना आपण सदा सर्व काळ अशा प्रकारचे कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. आणि हे जे आपलं मानवी जीवन आहे, या मानवी जीवनाला सदाचाराच्या मार्गावरती आपण नेण्याचा प्रयत्न करावा. आपण चांगल्या प्रकारे बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाला समजून घ्यावं. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे आपण सुखपूर्वक जीवन जगत आहोत. मनुष्य म्हणून मनुष्यत्वाचा लाभ आपल्याला बाबासाहेबांच्या त्यागामुळे प्राप्त झाला आहे. आणि म्हणून माझ्याकडून बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो, चळवळीला मी काय देऊ शकतो, अशा प्रकारची भावना आपण मनामध्ये निर्माण करून सदा सर्व काळ बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या प्रती कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये ठेवून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये ताळे परिवाराने एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जावो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.